नमस्कार, मी ईशा जगताप. आरोग्य विषयक विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपला आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. विषय आहे भारतातले तरुण आणि डायबिटीज. लवकर खबरदारी घ्या. जगभरात आपला भारत देश मोठ्या प्रमाणावर मधुमेहाचा अर्थात डायबिटीजचा सामना करतोय. ICMR इंडिया बी अभ्यास 2023 नुसार 10 कोटींपेक्षा अधिक भारतीय मधुमेहाशी झुंज देत आहेत. तसंच आणखी 14 कोटी लोक या बाबतीत धोक्यात आहेत. गंभीर बाब अशी आहे की अगदी निरोगी दिसणारे लोक सुद्धा आतून अस्वस्थ असू शकतात. 70% जास्त भारतीयांची पचनसंस्था बिघडलेली आहे. त्यांच्या शरीरातली साखर, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब नियंत्रित नाहीये. पण ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे की मधुमेहाचं लवकर निदान होऊ शकतं आणि त्यामुळे तो नियंत्रित सुद्धा केला जाऊ शकतो. नियमित तपासण्या, संतुलित आहार आणि तणावाचं व्यवस्थापन करून आपण सर्वजण अगदी निरोगी दीर्घायुष्य जगू शकतो. आजच्या या कार्यक्रमात मधुमेहावर नेमकी मात करायची कशी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ. सुरुवातीला डॉक्टरांची ओळख करून देते. आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर जेनिश विरा, ज्यांनी MBBS सी डायबिटॉलॉजीचं प्रशिक्षण मिळवलेलं आहे. ते डायबिटीज अँड ओबेसिटी कन्सल्टंट आहेत. मुंबईच्या भांडूप भागात असलेल्या डायबिटीज अँड ओ क्लिनिकचे ते स्वतः डिरेक्टर आणि ओनर आहेत. तसंच आपल्याबरोबर आहेत डॉक्टर नितीन सुब्राव गाडे. MBBS आणि डी डायबिटॉलॉजीचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. तसंच WHO डायबिटीज रिसर्च सेंटर जे चेन्नईमध्ये आहे तिथून त्यांनी FDRC ही फेलोशिप सुद्धा संपादित केलेली आहे. कन्सल्टंट डायबिटॉलॉजिस्ट आहेत ते. सुखवाणी चेंबर्स जे पिंपरीमध्ये आहे तिथे त्यांचं डॉक्टर गाडेज डायबिटीज केअर क्लिनिक सुद्धा आहे. नमस्कार. तसंच आपल्याबरोबर जोडलेले आहेत डॉक्टर चंद्रशेखर गिल्लुरकर. ते MD मेडिसिन आहेत, डायबिटॉलॉजिस्ट अँड कन्सल्टंट फिजिशियन सुद्धा आहेत. गिल्लुरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर त्यांचं नागपूरमध्ये आहे. नमस्कार. आता आपण अजिबात वेळ न दवडता चर्चेला सुरुवात करूया. सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचं मी सुरुवातीला मनापासून स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. सुरुवातीचा प्रश्न डॉक्टर चंद्रशेखर आपल्यासाठी आहे. आपल्या भारतात एक साधारण 25 ते 35 या वयोगटातील जे लोक आहेत त्यांनी विशेषतः मधुमेहाबद्दल काय काळजी घ्यावी? 25 ते 35 ह्या वयोगटातील जे यंग जनरेशन आहे आपल्या भारतातील, यामध्ये काळजी करण्याचं कारण हे आहे डायबिटीज मध्ये की ह्या अर्ली टाईप 2 डायबिटीज ज्याला आपण म्हणतो, हा झपाट्याने आपल्या देशात फार वाढत आहे. आणि याचा काळजी करण्याचं कारण हे आहे की पुष्कळशे रुग्ण टाईप 2 डायबिटीजचे या वयात ज्यांना होते त्यांना फार कॉम्प्लिकेशन्स रेट फार जास्त असतो. कॉम्प्लिकेशन्स कोणचे? तर डायबिटीजचे जे दुष्परिणाम असतात हार्टवर होणारे, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस, फॉर एक्झाम्पल अर्ली ऑनसेट मायोकार्डियल इन्फार्क्शन, हार्ट अटॅक, ब्रेन अटॅक, हायपरटेन्शन्स, त्या व्यतिरिक्त किडनीवर होणारे आजार म्हणजे डायबिटिक नेफ्रोपॅथी किंवा आपण किडनी फेल्युअर म्हणू ते, किडनीच्या नंतर जे पायातील नसा असतात डायबिटिक न्यूरोपॅथी आपण म्हणतो, ज्यामध्ये पायामध्ये जळजळ होणं, मुंग्या येणं, आग होणं, हे असे याच्या कॉम्प्लिकेशन्स असतात. डोळ्यामध्ये सुद्धा आजार होतो. जर लवकरात लवकर डायबिटीज अर्ली एज मध्ये झाला तर त्याला डायबिटिक रेटिनोपॅथी मध्ये पुष्कळदा कॅटरॅक्ट होतात, अर्ली कॅटरॅक्ट, अंधत्व येऊ शकते डोळ्यामध्ये, युरिन इन्फेक्शन्स वारंवार होतात. अशा लोकांना वजन वाढायला लागते, त्याचे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स असतात, इनफर्टिलिटी येतात, सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतात. तर सांगण्याचा उद्देश की जे डायबिटीजचे जे कॉम्प्लिकेशन्स जे लेट ऑनसेट डायबिटीज मध्ये येते ते या अर्ली ऑनसेट डायबिटीज मध्ये फार झपाट्याने वाढतात. दुसरा एक प्रॉब्लेम त्यांना काळजी करण्याचा हा आहे की ज्यांना अर्ली ऑनसेट डायबिटीज असतो टाईप 2 डायबिटीज, त्यांचा मॉर्टॅलिटी रेट थोडासा म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी रेट इज लेस. अगदीच अगदीच. डॉक्टर, आपण जी माहिती दिलेली आहे त्यावरून हे लक्षात आलेलंच आहे की डायबिटीज हा केवळ आता वृद्ध लोकांसाठी मर्यादित नाहीये. याविषयी आपण काय सांगाल डॉक्टर जेनिश? हो, तर आता जे डायबिटीज आहे हे फक्त वृद्धांच्या आजार हे आता फक्त आपली गैरसमज पर्यंत राहिलेलं आहे. जसं आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आता भारत डायबिटीजचं कॅपिटल बनलेलं आहे आणि या वयात आता जास्तीत जास्त आम्ही डायबिटीजचे पेशंट बघतोय ज्यांची एज फार कमी आहे. आमच्या क्लिनिकमध्ये सुद्धा एव्हरी डे दर दिवशी 30 ते 40 वर्षापैकी लोक ज्यांना न्यूली ऑनसेट डायग्नोसिस ऑफ डायबिटीज होते
मुख्यतः कारण की आता लाईफस्टाईल चेंज झालेली आहे. खानपान सांगा, स्ट्रेस ऑल्सो खूपच मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर बनलेला आहे. त्यासोबत कमी चालणं वगैरे ज्याने लठपणा होतो, बीपी होतो आणि डायबिटीस सुद्धा दिसतो. आणि असं नाही की त्यांनाच डायबिटीस दिसतो ज्यांची फॅमिली हिस्ट्री आहे. आता आम्ही रोज बघतो आहे की न्यू पेशंट येतात ज्यांची वय कमी आहे आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणालाही डायबिटीज नाही. आणि ही परिस्थिती फार गंभीर आहे कारण की कमी वयात डायबिटीज येणं म्हणजे कमी वयातच हृदयरोग, किडनीचे रोग, डोळ्यांचे प्रॉब्लेम, पायांचे जखम न भरणे, पाय कापणे हे सगळं गोष्टीची साईड इफेक्ट खूप जास्तने वाढणार आहे. डॉक्टर नितीन, मधुमेहाची कोणती लक्षणं आपण ओळखू शकतो? तर लक्षणं अशी दिसतात की सुरुवातीला आपल्याला थकवा जाणवणं, पुढे जाऊन संध्याकाळी लघवीचं प्रमाण वाढणं, ओके, तहान लागणं, हे सगळे प्रकार सुरुवातीला येतात आणि खूप जास्त शुगर वाढल्यानंतर मग मधुमेहाचं वजन कमी व्हायला लागतं. तर अशा वेळेला ह्या गोष्टी बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षणासाठी दिसतात. तरुण वयामध्ये लिंगाच्या भोवती आपण त्याला म्हणतो की बॅलेनायटिस म्हणजे थोडेसे क्रॅक्स येतात, ड्राय स्किन होते, मूत्राशयाच्या भोवती. स्त्रियांमध्ये पण हा प्रॉब्लेम येतो आणि लहान वयामध्ये VC-TC मध्ये जो डायबिटीस समजतो, बऱ्याच वेळा ह्या लक्षणानुसारच समजतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की 80% लोकांपर्यंत ह्या मधुमेहाच्या समस्या ज्या आहेत त्या येईपर्यंत समजत नाहीये. म्हणजे काही जणांना बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला जेव्हा जखम होते आणि बरी होत नाही, तेव्हा मग आपण शुगर बघतो आणि तेव्हा कळतं की डायबिटीस झालाय. म्हणजे डायबिटीस हा बऱ्याच वेळा कॉम्प्लिकेशन सुद्धा समजतो आणि त्याची लक्षणंही अशी असतात की फक्त सुरुवातीला पाय दुखणं, हातापायाला मुंग्या येणं किंवा मग नंतर पुढे जाऊन वजन कमी होणं, तहान लागणं आणि रात्री लघवीचं प्रमाण वाढणं, हे जास्त करून प्रमाणाचे लक्षणं हे सुरुवातीला दिसतात. डॉक्टर चंद्रशेखर, विशेषतः मधुमेहासाठी आपण किती वेळा तपासणी करावी? बघा, मी माझ्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की ज्या इंडियन गाईडलाईन्स आहेत, म्हणजे जे इंडियन ICMR आहे किंवा RSSB आहे, त्यांच्या ज्या गाईडलाईन्स निघाल्या 2025 त्यांच्यानुसार वयाच्या 25व्या वर्षापासून जेव्हा आपण स्वतःला नॉर्मल समजतो त्यावेळेला पूर्ण होल बॉडी चेकअप करून घ्यायला पाहिजे. आणि मेनली डायबिटीस साठी HbA1c आणि फास्टिंग ब्लड ग्लुकोज किंवा ओरल ग्लुकोज टॉलरंट टेस्ट हे करून घ्यायला पाहिजे. ही जर टेस्ट नॉर्मल असेल तर दर 3 वर्षांनी त्यांनी आपल्या ह्या टेस्टिंग परत करायला पाहिजे. पण समजा याला रुग्णाला किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्ती हा जर लठ्ठ असेल किंवा त्याचं ओव्हरवेट असेल किंवा त्याला ब्लड प्रेशर असेल किंवा लिपिड्स वाढलेले असेल किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल की फर्स्ट जनरेशन मध्ये आई वडिलांना, भावा बहिणीला कोणाला डायबिटीज असेल, तर यांना आपण म्हणतो की यांना हे हाय रिस्क पेशंट असतात डायबिटीससाठी टाईप 2. तर यांनी 25 नंतर वर्षातून एकदा तरी ब्लड ग्लुकोज चेक करायला पाहिजे, HbA1c चेक करायला पाहिजे किंवा त्याच्या टेस्ट करायला पाहिजे. आणि एकदा निदान झालं किंवा मग समजा प्री डायबिटीज निघालं. प्री डायबिटीज आपण केव्हा म्हणू की जेव्हा HbA1c 5.7 to 6.4 असं असते, त्यावेळेला आपण प्री डायबिटीज म्हणतो. आणि HbA1c ही 6.5 अँड अबोव्ह त्याला डायबिटीज म्हणतो. तर प्री डायबिटीज जर त्याला निघालं तर त्यांनी वर्षातून एकदा ह्या पूर्ण टेस्ट करायला पाहिजे, बाकीच्या कम्प्लीट चेकअप करायला पाहिजे. आणि HbA1c जे असते ते HbA1c वर्षातून 2दा करायला पाहिजे, म्हणजे दर 6 महिन्यातून एकदा तरी त्यांनी ह्या टेस्ट करून घ्यायला पाहिजे. आणि समजा डायबिटीस डिटेक्ट झाला तर HbA1c दर 3 महिन्यातून चेक करायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये अजून एक त्यांनी ऍडवाइस दिला की ह्या सर्वांना हे तर डायबिटीस चेक करतोच, पण पुढचे अजून काही कॉम्प्लिकेशन्स बॉडीमध्ये आलेले आहे का, डोळ्यांवर काही झालेलं आहे का, किडनीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, हार्टवर, त्या हार्टच्या तपासण्या, किडनीच्या तपासण्या, डोळ्याच्या, पायाच्या, न्यूरोपॅथीच्या टेस्ट, ह्या सर्व किंवा होल बॉडी चेकअप आपण म्हणू, ज्यांना निदान झालेलं असते टाईप 2 डायबिटीस त्यांनी वर्षातून एकदा करायच्या. आणि HbA1c 3 महिन्यातून एकदा करायचा. गेस्टेशनल डायबिटीज जेव्हा डिटेक्ट करायचं असेल जे प्रेग्नन्सी काळामध्ये, तर त्यावेळेला प्रेग्नन्सी पिरियडच्या 24वा ते 28वा हा जो आठवडा असतो त्या पिरियडमध्ये ब्लड ग्लुकोज, ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, HbA1c ह्या टेस्ट त्यांनी त्या पिरियडमध्ये करायला पाहिजे. आणि GDM झालं डायग्नोसिस, गेस्टेशनल डायबिटीज ज्याला आपण म्हणू, त्यांनी जे प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यानंतर वर्षातून एकदा टेस्ट करून घ्यायला.
पण याच्यामध्ये पण हे गाईडलाईन्स आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, पेशंटच्या रिक्वायरमेंट नुसार सुद्धा त्याची गरज बदलू शकते. पण जर असं झालं डॉक्टर की कोणी मधुमेहाबाबत तपासणीच केली नाही, तर मग कोणते धोके असतात पुढे? डॉक्टर नितीन. आता आपण अगोदर डॉक्टरांनी सांगितलेलंच आहे की ह्या तपासण्या सगळ्या केल्या पाहिजेत. तपासण्या जर नाही केल्या आणि आपण जर डायबिटीसला वेळेत डायग्नोज नाही केलं, तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला येतात. आता डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन जर साध्या भाषेत समजायचे म्हटले, तर डायबिटीस काय करतो, आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत सगळ्या, त्या रक्तवाहिन्यांना आतून जखमा करायला लागतो. ह्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये एंडोथिलियल डिस्फंक्शन म्हणतो. म्हणजे ते आतल्या लाइनिंग जे आहेत सगळ्या आपल्या रक्तवाहिनीच्या, त्याला तो खराब करायला लागतो आणि त्या जखमा झालेल्या कोलेस्ट्रॉलनं भरायला लागतात. आता ह्या रक्तवाहिन्या जर जखमा होऊन जर कोलेस्ट्रॉलनं भरायला लागल्या, तर आपल्याला पूर्ण शरीराला पुरवठा कमी व्हायला लागतो. आणि मग जेव्हा मोठ्या रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायला लागतात, तेव्हा मग जर हृदयाची रक्तवाहिनी ब्लॉक झाली तर हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम येतो. मेंदूची रक्तवाहिनी ब्लॉक झाली तर पॅरालिसिस होऊ शकतं. पायांच्या रक्तवाहिन्या बंद पडल्या तर मग पायाची जखम बरी होत नाही, गँग्रीन होऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या रक्तवाहिन्या बंद झाल्यामुळे होऊ शकतात. आणि त्याचबरोबर जर छोट्या रक्तवाहिन्या बंद व्हायला लागल्या, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांच्या पडद्यावरच्या रक्तवाहिन्या जर कडक होतात आहे, तर त्याच्यामध्ये शुगर वर खाली झाल्यामुळे किंवा जास्त झाल्यामुळे ते लीक व्हायला लागतात आणि मग पडद्यावरती रक्त आणि ते फ्लुइड साठायला लागतं आणि ते सगळं मग आपल्याला डोळ्यासमोर पडद्यावरती दिसतं. तर हे रेटिनोपॅथी ह्याला आपण म्हणतो. तर ह्या गोष्टी डायबिटीस जर अनकंट्रोल नाही ठेवला तर होऊ शकतात. सेम तसंच किडनीमध्ये सुद्धा होतं. किडनी हे आपलं फिल्टर आहे. म्हणजे रक्त फिल्टर होतं आणि लघवी खाली येते. पण जेव्हा नॉर्मल माणसाची रक्त फिल्टर होते तेव्हा लघवीमध्ये काही येत नाही. पण जेव्हा डायबिटिक असते, ब्लड प्रेशर वाढतो, तेव्हा मग हे किडनी मोठी व्हायला लागते, थोडीशी सूज येते आणि मग त्या किडनीमधून युरिन शुगर बरोबर आपल्याकडे प्रोटीन लीक व्हायला लागतं आणि ती किडनी प्रॉब्लेमची सुरुवात असते. आणि मग किडनी लीकमध्ये प्रोटीन जास्त व्हायला लागलं, तर मग त्याच्यानुसार परत त्याच्यामध्ये किडनी छोटी होते आणि मग क्रिएटिनिन वाढणं, पायावर सूज येणं, उलटी होणं, चेहरा सूज येणं, हे सगळे प्रॉब्लेम्स यायला लागतात. तर हे सगळे कॉम्प्लिकेशन जे आहेत हे डायबिटीस अनकंट्रोल झाल्यामुळं किंवा आपण ते न चेक केल्यामुळं आणि कंट्रोलमध्ये न ठेवल्यामुळे होऊ शकतात. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे नसांचा प्रॉब्लेम. आपल्या शरीरामध्ये ज्या सगळ्या नसा आहेत, मेंदू आणि बॉडीचं कनेक्शन करणाऱ्या, त्या नसांचं काम आहे की आपल्याला जर एखादी गोष्ट जाणवते, तर ती मेंदूपर्यंत घेऊन जाणं. मेंदू सांगतो आपल्याला की हात काढा, मग आपण हात काढतो. तर हे सगळे जे सेन्सेशन आहेत, ही जाणीव आहे, ही डायबिटीसमध्ये कमी व्हायला लागते. मग त्याच्यामुळं पायाला जखम झाली तरी आपल्याला समजत नाहीये. मग ती जखम मोठी होते आणि मग रक्तपुरवठा नसल्यामुळं ती जखम मोठी होते, गँग्रीन होतं आणि मग ते पाय काढण्यापर्यंत किंवा एखादा अवयव काढण्यापर्यंत ती गोष्ट जाते. मग हे सगळे कॉम्प्लिकेशन जे आहेत, हे फक्त अनकंट्रोल शुगर किंवा तुम्ही वेळेत चेक न केल्यामुळं होऊ शकतात. तणावाचा विशेषतः मधुमेहावर कसा परिणाम होतो डॉक्टर चंद्रशेखर? ताणतणावामुळे डायबिटीस प्रमाण वाढू शकते, डायबिटीस होऊ शकते. पण हा ताणतणाव जर खूप जास्त दिवसांचा असला, क्रॉनिक स्ट्रेस असली तर. क्रॉनिक स्ट्रेस मध्ये काय होते ताणतणावामध्ये, की बॉडीचे जे स्ट्रेस हार्मोन असतात, ऍड्रेनालिन आणि कॉर्टिसॉल, हे आपल्या ब्रेन मधनं आणि ऍड्रेनल ग्लँड्स मधनं रिलीज होतात. हे स्ट्रेस हार्मोन काय करतात, की कॉर्टिसॉल आणि ऍड्रेनालिन, की बॉडीची जी थ्रेट असते स्ट्रेसमुळे होणारी, ती प्रिव्हेंट करायसाठी आपल्या शरीरातनं ग्लुकोज प्रोडक्शन वाढवतं. आणि जेव्हा जास्त दिवस स्ट्रेस असली तर हे परसिस्टंटली ग्लुकोज प्रोडक्शन वाढण्याची प्रक्रिया सुरू असते आणि त्यामुळे जास्त दिवस पर्यंत ग्लुकोज लेवल वाढली की डायबिटीज होऊ शकतो. दुसरं काय होतं, याला आपण म्हणू हार्मोनल डिसरेग्युलेशन. दुसरं काय होते, की क्रॉनिक ताणतणावामुळे आपलं इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो. म्हणजे हे इन्सुलिन रेजिस्टन्स कसं, की जेव्हा आपण काही अन्न खातो, खाल्ल्यानंतर ग्लुकोजची लेवल आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जी वाढलेली असते, आपल्या पेशींना काम करण्यासाठी, कार्य करण्यासाठी ग्लुकोज पाहिजे असते ती सेल्समध्ये. तर हे ग्लुकोज जे रक्तामधून पेशींमध्ये पाठवायचं जे काम असते ते इन्सुलिन करते आणि हे इन्सुलिन ज्या वेळेला कंटिन्युअस स्ट्रेस असते आणि ऍड्रेनालिन कॉर्टिसॉल रिलीज होते, त्यावेळेला हे इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होते, फॅट जमा होते तिथे आणि आपलं ग्लुकोज मॉलिक्यूल रक्तामध्ये जाण्याची प्रक्रिया मंदावते. त्याला आपण म्हणतो रेजिस्टन्स. आणि हे रेजिस्टन्स जास्त दिवस पर्यंत असतं तर ग्लुकोज आपल्या रक्तवाहिन्यांमध्येच वाढते आणि रक्तपेशीमध्ये जात नाही बरोबर.
आणि ते जर जास्त दिवस राहिलं तर मग डायबिटीस होते. तिसरा प्रॉब्लेम काय असतो की स्ट्रेसमुळे मनुष्य इमोशनल इटिंग करतो. म्हणजे त्याला जास्त फास्ट फूड खायची इच्छा होते, काही गोड खायची इच्छा होते, फॅटी फूड खायची इच्छा होते. त्याला कम्फर्ट फूड आपण म्हणतो. आणि हे इटिंग इमोशनल इटिंग झाले की मग लठ्ठपणा, वजन वाढायला लागते. परत काय होते की स्ट्रेसमुळे मनुष्याला बरोबर झोप येत नाही आणि जर जागरण झालं तर त्यामध्ये पण परत स्ट्रेस हार्मोन रिलीज होऊन डायबिटीज होण्यामध्ये अल्टिमेटली मदत होते. दररोज किमान अर्धा तास तरी प्रत्येकाने वेळ काढून व्यायाम करायलाच हवा. पण बऱ्याच जणांच्या मनात ना हा प्रश्न असतो की मला निरोगी राहायचंय, फिट राहायचंय, मग मी जिम जॉईन केलं पाहिजे का? याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल? नाही, तर मग जिम जॉईन करणे हे फक्त व्यायामाची परिभाषा नाही. आपल्याला बेसिकली हेल्दी होण्यासाठी जे पण आपण एक्सरसाइज करू शकता ते व्यायाम आपल्याला केलं पाहिजे. बेसिक व्यायाम जसं चालणं, जॉगिंग, धावणं हे पण खूप गरजेचे आहे आणि दॅट इज ऑल्सो इनफ. फक्त महाग फीस भरून आपण जिम जॉईन करतात किंवा ऍक्रोबॅटिक क्लासेस जॉईन करणार किंवा असं दुसरं काही करणार, दॅट इज नॉट नेसेसरी. ऑल्सो हे बरेच आम्हाला पेशंट सांगतात व्यायाम थोडा आम्हाला टाइम सुद्धा भेटत. त्या पेशंटला आम्ही सांगतो की दुसरं काही नाही तरी आपली बिल्डिंगची आपण लिफ्ट यूज करण्याचे बंद करा. 2 ते 3 फ्लोअर आपण पायऱ्या चाला आणि दॅट इज ऑल्सो गुड इनफ फॉर यू. अजून योग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या साहित्यामध्ये पण त्याचे बेनिफिट सांगितलेले आहे आणि ते पण आपलं ब्लड ग्लुकोज रेग्युलेशन करण्यामध्ये आपल्याला मदत करते. जर तुम्हाला हृदयरोग किंवा असं कुठेतरी काय दमाच्या कारण किंवा असा कुठला रोग असेल तर डेफिनेटली आपण आपला जे पण कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर्स आहेत त्यांची सल्ला घ्या की आपल्याला कुठला व्यायाम चालणार किंवा नाही चालणार. व्यायामाविषयी आपण सविस्तर माहिती दिलेलीच आहे. आता आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. डॉक्टर नितीन, आपल्या खाण्यापिण्याच्या कोणत्या अशा सवयी असतात ज्यामुळे आपला मधुमेहाचा धोका वाढू शकतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमच्यामध्ये डिसिप्लिन पाहिजे. जे काय तुम्ही करताय त्याच्यामध्ये तुमचं डिसिप्लिन असेल, शिस्त असेल तर आपण सगळ्या प्रकारच्या डाएटमध्ये एक यश मिळवू शकतो. याच्यामध्ये शुगर कंट्रोल राहते, वजन व्यवस्थित मेंटेन राहू शकतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डाएटमध्ये ती म्हणजे गोड ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. अवेळी जेवण, उपवास, अनियमित उपवास, काही उपवास आपण संध्याकाळी वगैरे जर जेवण कमी करतो तर खूप चांगली गोष्ट असते, त्याला आपण उपवास म्हणू शकतो. पण जे अनियमित गोष्टी आहेत त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि अवेळी जेवण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्ताच्या वातावरणामध्ये जे जंक फूड आहेत सगळे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते खूप हाय कॅलरी फूड आहेत. म्हणजे त्या इन्सुलिनला खूप शूट करतात. तर ताटामध्ये सिंपल तुम्ही 4 भाग करा की ज्याच्यामध्ये 25% भागामध्ये आपण थोडंसं फायबर घेतोय, सॅलड घेतोय, काकडी, गाजर, बीट, टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी किंवा लिंबू वगैरे पिळून त्याच्यामध्ये घेतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या, त्याच्यासोबत 25% भागामध्ये प्रोटीन घेतोय, प्रथिनं. त्याच्यामध्ये अंड असेल, चिकन असेल, मटण आहे, डाळ, पनीर, सोयाबीन, मोड आलेली कडधान्य आहेत किंवा सोया चंक्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी एक 25% भागामध्ये असतील. एक 25% भागामध्ये एखादी पालेभाजी असेल आणि 25% भागामध्ये तुमची चपाती किंवा भाकरी किंवा भात. असं जर कंप्लीट जेवण आपण सुरुवातीपासून घेत असू तर नक्कीच आपल्याला मधुमेहाचा धोका पण टाळता येतो आणि मधुमेह कंट्रोलमध्ये पण ठेवणं खूप सोपं होऊन जातं. अगदीच अगदीच. खरं तर डॉक्टर जेनिश, अनेक जणांच्या मनात आजही असा समज असतो की डायबिटीज म्हणजे फक्त साखरे संबंधीतील हा आजार आहे. खरंच हे खरं आहे का? म्हणजे हा समज आहे की गैरसमज आहे? आपण काय सांगाल? नाही, ही सगळ्यात मोठी गैरसमज आहे आपल्यात. सगळ्यांना वाटतो की डायबिटीज म्हणजे साखरेचे रिपोर्ट्स आहे. मला काही त्रास नसतो. 300 असू दे, 400 असू दे, मला काही त्रासच होत नाही. पण जसं ऑलरेडी सांगितलेलं गेलेलं आहे, डायबिटीज हा एक सायलेंट आजार आहे. ते आतूनच आपल्या बॉडीला कधी खोकला करून टाकणार आपल्याला कळत नाही. डायबिटीज प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक अंगवर असर टाकतो. फ्रॉम मेंदू अप टिल द पाय, हे सगळ्याच ऑर्गनला डिस्ट्रॉय करू शकतो. तर मेंदूला आपल्या त्यासोबत युजली 99% डायबिटीस पेशंटला फक्त डायबिटीज नसतो. त्यासोबत लठपणा किंवा हायपर टेन्शन किंवा कोलेस्ट्रॉल काहीतरी आजार असतो. तर मेंदूला त्रास झाला तर लकवा मारू शकतो. डोळे पण फक्त लोक विचारतात की डोळे म्हणजे फक्त मोतीबिंदू नाही, फक्त मोतीबिंदू तर आहे पण त्यापैकी अजून एक गंभीर आजार आहे जे डोळ्यांच्या पडदा, याला आपण रेटिना सांगतो.
हे पण डायबिटीसमुळे खराब होऊ शकतो, ज्याला डायबेटिक रेटायनोपॅथी म्हणतात. हृदयरोग, जसं ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे की तरुण व त्यामध्ये आता डायबिटीस खूप दिसतोय आणि एस्पेशली आपल्या देशात जेव्हा आपण ऑलरेडी डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड झालेलो आहे, आता हे गरज आहे की आपण आपली देशाला डायबिटीस ट्रीटमेंट कॅपिटल ऑफ द वर्ल्ड करूया. म्हणून सगळ्यांना इम्पॉर्टंट आहे की अवेअरनेस पसरायची गरज आहे की डायबिटीस काय आहे आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम काय आहे. डॉक्टर नितीन, आपण काय सल्ला द्याल कुटुंबियांना किंवा मित्रमंडळींना ज्यांच्या जवळच्या व्यक्ती या मधुमेहाशी झुंज देत असतील? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की डायबिटीसची ना नेहमी मॅनेजमेंट असते. त्याची आपण ट्रीटमेंट नाही करू शकत आणि मॅनेजमेंट म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी ह्या एकत्र याव्या लागतात. तसं डाएट आहे, एक्सरसाइज आहे, स्ट्रेस आहे, झोप आहे, काही सवयी आहेत आणि ह्या प्रत्येक लाईफस्टाईल मॉडिफिकेशनच्या मॅनेजमेंटच्या गोष्टीमध्ये फॅमिली ही खूप इम्पॉर्टंट असते, फ्रेंड्स खूप इम्पॉर्टंट असतात. ओके. जसं आपण बघतो की डाएटमध्ये आता डाएट अजूनही आपल्या घरामध्ये स्त्रिया जेवण बनवतात. तर त्यांच्या हातामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात की आपण कसं जेवण बनवायला पाहिजे, काय दिलं पाहिजे खायला. अजूनही आपण बघतो की आपल्या घरामध्ये जे आपण जेवण मोजतो, आई मुलाचं असेल किंवा पतीचं असेल, जेवण कशावर मोजते की आपण किती भाकरी खातो, किती चपाती खातो, आज 1 खाल्ली, आज 2 खाल्ली, 3 खाल्ले, ह्याच्यावरच बऱ्यापैकी आपण जेवण मोजतो. त्यामुळे जेवण मोजणं हे त्या चपाती भाकरीवरती नाही पाहिजे की तुम्ही ताटामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी काय काय देताय त्यांना, हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि हे घरामध्ये फॅमिलीमध्ये अवलंबून असतं की तुम्ही भाजीपाला कसा खाताय, तुम्ही सॅलड किती खाताय, तुमच्या घरामध्ये प्रोटीन किती येतंय, ह्या सगळ्या गोष्टी डाएटमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात आणि ह्या बऱ्याचशा फॅमिलीवरती अवलंबून असतात. दुसरी गोष्ट एक्सरसाइज आहे, त्यालाही बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मोटिव्हेशन, आपण म्हणतो एकाला 2 भले, म्हणजे दोघं जण मिळून जर एक्सरसाइज करायला गेलं तर अजून चांगली एक्सरसाइज, अजून जास्त वेळ आपण एक्सरसाइज करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट डायबिटीस मॅनेजमेंटमध्ये फॅमिलीची जी भूमिका असते ती म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये. घरामध्ये वातावरण कसं राहतंय, किती शांतता आहे, किती स्ट्रेसफुल वातावरण आहे, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम असतील किंवा बाहेरचे प्रॉब्लेम असतील, तर ही फॅमिली एकत्र येऊन कशी हँडल करते, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम ह्या डायबिटीसवरती, त्याच्या मॅनेजमेंटवरती आणि त्याच्या कॉम्प्लिकेशनवरती होत असतो. आपण या चर्चेत सहभागी झालात याबद्दल आपले मनापासून आभार. प्रेक्षक हो, डायबिटीज हे भारतातील आरोग्यासंदर्भातील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आव्हान आहे. त्यावर मात करण्यासाठी जागरूकता, लवकर कृती आणि निरोगी सवयींसह आपण स्वतःचं आणि कुटुंबाचं नक्कीच रक्षण करू शकतो. आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. धन्यवाद.